एक्झिक्यूट करतोय, बट मला काय मिळालंय? मला म्हणते आहे की डुप्लिकेट एंट्रीज चालत नाही. का? कारण की रोल नंबर नावाचा जो कॉलम आहे, त्याला आपण प्रायमरी की कन्स्ट्रेंट सेट केलेलं आहे. म्हणजे प्रायमरी की समजण्याआधी आपण थोडं मागे जाऊया आणि आता आपण सध्या बघतोय बघा आपला टेबल. या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत. नेम नावाचा कॉलम आहे, रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि मोबाईल नंबर नावाचा कॉलम आहे. आणि 3 रेकॉर्ड्स आहेत बघा. 3 कॉलम आणि 3 रेकॉर्ड्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की हा आपला जसा टेबल आहे आणि यामध्ये कॉलम्स आणि रोज आहेत. तर कॉलमसाठी पण काही ना काही दुसरे नावं असतील. येस, कॉलमसाठी पण दुसरे नावं आहेत. जसं आपण याला फील्ड पण म्हणतो आणि ॲट्रिब्यूट पण म्हणतो. आणि टेबलला आपण काय म्हणतो? एंटिटी. आणि एंटिटीचे फीचर्स म्हणजे काय झाले आपले ॲट्रिब्यूट्स. म्हणजेच की नेम, रोल नंबर आणि मोबाईल नंबर. आणि रोजसाठी पण काही दुसरे नावं आहेत का? येस, आपण थोडं जसं आधीचं रिवाइज करतोय. सो रोल आपण काय म्हणतो? टपल म्हणतो आणि रेकॉर्ड म्हणतो. सो जर या टेबलमधनं मला डेटा फेच करायचा असेल कोणता पण, तर आपण कोणत्या कॉलमच्या बेसिसवर हा डेटा फेच करणार? आपण असं करणार का, की मला विजय नावाचा मुलाचा डेटा पाहिजे असेल, तर आपण सर्च करणार का विजय म्हणून? कारण की एका टेबलमध्ये विजय नावाचे 1000 मुलं असतील आणि लाखो मुलं असतील. तर मग असं होणार का आपलं काम? नाही. आपल्याला काय हवं? एक युनिक कॉलम हवा आहे. म्हणजे की काहीतरी युनिक आयडेंटिटी हवी आहे, जी की दोघा जणांची किंवा 3 जणांचीही सेम नसेल. म्हणजेच की आयडी किंवा रोल नंबर. कारण की रोल नंबर हा प्रत्येक जणांचा डुप्लिकेट नसणार आहे. म्हणजे नाव जरी आपण जसं विजय नावाचे 1000 जण असतील, बट रोल नंबर हा प्रत्येकाचा युनिक असणार. राइट गाईज? तर त्यासाठीच आपलं पिक्चरमध्ये येतं बघा प्रायमरी की. म्हणजे की या कॉलमच्या हिशोबाने जसं या कॉलमच्या आधारे आपण प्रत्येक व्यक्तीचा जसं आपण डेटा फेच करू शकतो. जसं 1211 म्हटलं की विजय येणार. 1212 म्हटलं की केशव येणार आणि जसं 1213 म्हटलं की हितेश येणार. म्हणजेच की या कॉलमच्या बेसिसवर आपण जसं पूर्ण टेबलमधला जसं विजय नावाचा हा जो रेकॉर्ड आहे हा आपण फेच करू शकतो. केशव नावाचा हा जो रेकॉर्ड आहे हा आपण फेच करू शकतो ऑन द बेसिस ऑफ युनिक व्हॅल्यूज. आणि यालाच काय म्हणतो आपण जसं प्रायमरी की. सो प्रायमरी की म्हणजेच काय, की आपण जर प्रायमरी की कन्स्ट्रेंट आपण यूज करतोय कोणत्या कॉलमसाठी. तर कन्स्ट्रेंट म्हणजे काय सेट ऑफ रूल्स लावतोय आपण आणि कोणत्या कॉलमवर लावतोय, जसं कोणत्या पण कॉलमवर आपण तो लावू शकतो. आणि तसं आपलं प्रायमरी की हा एक कन्स्ट्रेंट आहे. आणि हा रूल काय म्हणतो, की आपल्या जसं कॉलममध्ये युनिक व्हॅल्यूज असायला पाहिजे, म्हणजे रिपिटेटिव्ह, डुप्लिकेट व्हॅल्यूज यामध्ये नसायला हवं आणि यामध्ये जसं नॉट नल व्हॅल्यूज पण नको, म्हणजे नो नल व्हॅल्यूज. राइट गाईज? तर हीच आहे बघा प्रायमरी की नावाची कन्सेप्ट आणि एका टेबलमध्ये एकच आपण प्रायमरी की आपली असणार. जसं 2-3 प्रायमरी की आपल्या एका टेबलमध्ये नसणार. एका टेबलमध्ये फक्त एकच प्रायमरी की असणार. सो ही आपली एक डेफिनेशन आहे आणि ही डेफिनेशन तुम्ही वाचून घ्या. जसं प्रायमरी की कन्स्ट्रेंट मेक शुअर दॅट अ कॉलम हॅज अ युनिक व्हॅल्यू, म्हणजे त्याला युनिक व्हॅल्यू असायलाच पाहिजे. त्यामध्ये डुप्लिकेट नसायला पाहिजे. आपण त्यामध्ये कोणतीच नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकणार नाही. आणि म्हणून सो एव्हरी रो इन द टेबल कॅन बी आयडेंटिफाईड युनिकली. म्हणूनच आपण आपल्या टेबलमध्ये प्रत्येक रोला युनिकली आयडेंटिफाय करू शकणार. म्हणून आपल्या प्रत्येक टेबलमध्ये प्रायमरी की कन्स्ट्रेंट, जसं प्रायमरी की हा एक महत्त्वाचा कन्स्ट्रेंट असणार आपल्या टेबलमध्ये. एवढंच आहे बघा प्रायमरी कीबद्दल. आणि आता आपण जसं सिंटॅक्स बघूया, की जसं हा आपला टेबल आहे, तर प्रायमरी कीचा काही वेगळा सिंटॅक्स आहे का? जसं आपण आधी पण बघितलं होतं, जसं नॉट नल इन एसक्यूएल. तर तो पण सिंटॅक्स मी तुम्हाला सांगितला आहे. बट आता जसं आपला प्रायमरी की कन्स्ट्रेंटचा काही वेगळा सिंटॅक्स असणार का? तर तो पण आता आपण बघूया. सो हा आपला टेबल आहे. या टेबलमध्ये नेम नावाचा कॉलम आहे, रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि मोबाईल नंबर नावाचा कॉलम आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप सिंटॅक्स बघणार, की आपण जसं प्रायमरी की कन्स्ट्रेंट आपल्याला लावायचं एका टेबलमध्ये, तर सिंटॅक्स कसा असायला पाहिजे. सो आपण काय करतोय बघा, क्रिएट टेबल नावाची ही आपली कमांड आहे आणि आपण टेबल क्रिएट करतोय. आणि तेव्हाच आपण जसं काय करणार, प्रायमरी की कन्स्ट्रेंट यूज करणार. सो क्रिएट टेबल नावाची ही कमांड आहे बघा. आणि टेबलचं नाव जसं स्टुडंट आहे. पॅरेंथेसिसच्या अंदर हा आपला कॉलमचा नेम आहे, नेम नावाचा कॉलम आहे, रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि मोबाईल नंबर नावाचा कॉलम आहे. आणि हा जसा डेटा टाइप आहे आपला इथे varchar 10. आणि रोल नंबर नावाचा कॉलममध्ये जसा आपला हा इंट असणार आणि इथे आपण लावणार बघा प्रायमरी की.
सो असा आपला सिंटॅक्स आहे. आणि मोबाईल नंबर नंतर त्याचा डेटा टाइप जो की आहे इंट. आणि जर मला समजा काही दुसरा वे आहे का सिंटॅक्सचा, जसं प्रायमरी की आपण कोणतं पण कॉलमला लावणार, तर काही दुसरा सिंटॅक्स आहे का आपल्याकडे? सो येस गाईज, आपल्याकडे दुसरा सिंटॅक्स पण आहे. सो हा सिंटॅक्स आहे बघा, क्रिएट टेबल तुम्हाला लिहायचं आहे, नंतर स्टुडंटचं नाव, जसं आपल्या स्टुडंट टेबलचं नाव आणि नेम नावाचा कॉलम, varchar 10 जसं आपण डेटा टाइप नॉर्मल देतो, की नाव आणि नंतर त्याचा डेटा टाइप. कॉलमचं नाव, नंतर त्याचा डेटा टाइप आणि मोबाईल नंबर जसं आपलं कॉलमचं नाव, नंतर त्याचा डेटा टाइप. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, जसं प्रायमरी की आणि पॅरेंथेसिसमध्ये आपला ज्या कॉलमला लावायचं आहे, त्याला आपण जसं इथे देऊ शकतो. जसं रोल नंबर नावाच्या कॉलमला इथं आपण काय केलंय, प्रायमरी की सेट केलेली आहे. सो दिस इज ऑल अबाउट प्रायमरी की. आता आपण याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघणार आहे स्टुडंट्स. सो सर्व काही आपण डिटेलमध्ये बघूया. सो जसं आपण आपल्या MySQL कमांड 9 मध्ये आलोय, सर्वात पहिले आपण बघणार की आपल्याकडे डेटाबेसेस किती आहेत. सो त्यासाठी आपल्याला लिहायचं आहे शो डेटाबेसेस, राइट गाईज. सो आपल्याकडे बघा खूप सारे डेटाबेसेस आहेत. सो आता मी काय करतोय, एखादा डेटाबेस यूज करतोय. सो यूज जयेश डी बी. सो हा डेटाबेस मला यूज करायचा आहे. सो याला मी यूज केलंय आणि आता काय करतोय, मी बघतोय की या डेटाबेसमध्ये किती टेबल्स आहेत. सो खूप सारे टेबल्स आहेत या डेटाबेसमध्ये पण, जसं एम्प्लॉई डेटा नावाचा टेबल आहे, एम्प्लॉईज डेटा नावाचा टेबल आहे, EMP डेटा नावाचा टेबल आहे, एम्प्लॉईज इन्फो आणि एम्प्लॉईज इन्फो डेटा. सो आता आपण एक टेबल क्रिएट करणार, जसं क्रिएट टेबल आणि टेबलचं नाव काय असणार आपलं, जसं स्टुडंट STUDENT. आणि ते जसं पॅरेंथेसिस आपण देणार आणि एंटर करणार. आणि आपल्याला जसं टेबल बनवायचं आहे त्यामध्ये कॉलम काय असणार, जसं नेम नावाचा कॉलम असणार, तिथे आपण जसं varchar डेटा टाइप आपण त्याचा असाइन करणार, जे की अंदर असणार बघा 10 कॅरेक्टर्स. नेक्स्ट कॉलम जो होता तो होता बघा, जसं रोल नंबर नावाचा आपला कॉलम होता, तो पण आपण जसं इथे क्रिएट करणार आहे आपला टेबल. त्या टेबलमध्ये 3 कॉलम्स असणार, जसं नेम, रोल नंबर आणि मोबाईल नंबर. जसं याचा डेटा टाइप असणार बघा इंट. आणि जसं इथे आपण प्रायमरी की सेट करणार, जसं प्रायमरी की आपण कॅपिटलमध्ये लिहिलं आणि स्मॉलमध्ये लिहिलं तरी चालतंय, राईट. कॉमा करतोय आणि एंटर करणार. आणि लास्ट जो कॉलम आहे आपला तो आहे बघा, जसं मोबाईल नंबर, राईट गाईज. सो इथे आपण जसं याचा डेटा टाइप लिहिणार आणि पॅरेंथेसिस क्लोज करणार, सेमीकोलन देणार, एक्झिक्यूट करणार. आपला टेबल इथे क्रिएट झालेला आहे. सिंपल आहे बघा, हीच आहे आपली प्रॉम्प्ट आणि हीच आहे आपली क्वेरी. सो प्रायमरी की जसं आपण इथे स्मॉलमध्ये पण लिहू शकतो आणि जसं कॅपिटलमध्ये लिहिलं तरी चालते. सो रोल नंबर नावाचा हा जो कॉलम आहे, हा आपण याला प्रायमरी की कन्स्ट्रेंट सेट केला आहे. हा याचा सिंटॅक्स आहे. आणि इथे जर आपल्याला टेबलचं स्ट्रक्चर बघायचं असेल तर DESC कमांडनी आपण आपल्या टेबलचं स्ट्रक्चर बघू शकतो. सो तुम्हाला DESC लिहायचं आहे आणि स्टुडंट लिहायचं आहे. स्टुडंट आपल्या टेबलचं नाव आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की आपल्या टेबलमध्ये किती फील्ड्स आहेत, म्हणजे कॉलम्स आहेत. नेम नावाचा कॉलम आहे, रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि मोबाईल नंबर नावाचा कॉलम आहे. आणि जसं याचा varchar जसं टाइप पण आपल्याला इथे दिसतोय. आणि इथे बघा नल. हे नवीन असेल तुमच्यासाठी, कारण की या जसं कॉलमला आपण प्रायमरी कन्स्ट्रेंट लावलाय, म्हणून या कॉलममध्ये आपले जसं नल व्हॅल्यूज नसणार, म्हणून इथे नो आलंय. राईट गाईज. सो आता आपण इथे बघणार इन्सर्ट करून, आपल्या टेबलमध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे आणि त्यासाठी आपण कमांड लिहिणार बघा, जसं इन्सर्ट इनटू, टेबलचं नाव होतं बघा आपलं जसं स्टुडंट. आणि इथे आपण लिहिणार जसं व्हॅल्यूज आणि पॅरेंथेसिसमध्ये आपण काय करणार, जसं इन्सर्ट करणार आपला डेटा. सो जयेश इथे जसं आपलं नाव असणार आणि याची ID असणार बघा, जसं 0, जसं रोल नंबर याचा असणार बघा 01. आणि इथे जसं याचा मोबाईल नंबर असणार बघा, जसं 9898 समथिंग आपण याला देऊया. पॅरेंथेसिस क्लोज करतोय, सेमीकोलन देतोय, एक्झिक्यूट करतोय. बघा इथे आपला डेटा इन्सर्ट झालाय. तोच आपल्याला डेटा जर बघायचा असेल तर सिलेक्ट स्टार करायचं आहे फ्रॉम, जसं आपल्या टेबलचं नाव, जे की STUDENT, स्टुडंटचं जसं आपल्या टेबलचं नाव देणार. एक्झिक्यूट करतोय बघा, आपला डेटा इन्सर्ट झालाय. बट हेच जर आपण जसं इथे जर जयेश नावाच्या ऐवजी आपण इथे काहीतरी दुसरं घेतलं, राईट. इथे आपण जसं विजय करतोय मी याला, आणि विजय केल्यानंतर आपला जसं रोल नंबर आहे तो तोच राहू देणार आपण,
आणि मोबाईल नंबर आपण जसं चेंज करतोय 8989 समथिंग. सो एंटर केल्यावर काय होणार? मला एरर मिळणार की हा जो डेटा आहे या टेबलमध्ये जाणार. सो एक्झिक्यूट करतोय बट मला काय मिळालंय? मला म्हणते आहे की डुप्लिकेट एंट्रीज चालत नाही. का? कारण की रोल नंबर नावाचा जो कॉलम आहे त्याला आपण प्रायमरी की कन्स्ट्रेंट सेट केलेलं आहे. म्हणजेच की इथे डुप्लिकेट व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करू शकत नाही. म्हणून इथे आपण जर याला 02 केलं तर आपला हा एक्झिक्यूट होणार आणि नंतर जर आपण आपल्या टेबलला पाहिलं तर आपल्याला जसं इन्सर्ट करू शकतो आपण जसं हा वाला डेटा. सो दिस इज ऑल अबाउट प्रायमरी की गाईज. आणि जर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी आले असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि खूप दिवसानंतर आपण भेटतोय आणि असंच आपले व्हिडिओज चालू राहणार आहेत. थैंक यू सो मच। मिलते हैं हम हमारे अगले सेशन में।